हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांच्या पोटी सन 1551 फाल्गुन वैद्य तृतीयेला म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती जाणून घेणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांना एक ज्येष्ठ बंधू होते. त्यांचे नाव संभाजी. अफजल खानाने त्यांना छलकपट करून ठार मारले होते. शिवरायांना एकूण 8 पत्नी होत्या. राणीसाहेब सईबाई. सईबाई या फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील होत्या. तसेच त्या शिवरायांच्या प्रथम पत्नी होत्या. सईबाईंचा शिवरायांशी विवाह 17 एप्रिल 1640 रोजी झाला होता. तर सईबाईंचा मृत्यू 5 सप्टेंबर 1660 रोजी राजगड किल्ल्यावरती झाला. राणीसाहेब सोयराबाई. स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते म्हणजेच हंसाजी मोहिते यांची बहीण सोयराबाई मोहिते. शिवरायांच्या राज्याभिषेकाप्रसंगी सईबाईंच्या पश्चात शिवरायांच्या पटराणी म्हणून सोयराबाई शिवरायांच्या सोबत होत्या. सोयराबाईंचा शिवरायांशी विवाह बंगळूर येथे 1642 रोजी झाला होता. राणीसाहेब सगुणाबाई या शिर्के घराण्यातील होत्या. राणीसाहेब पुतळाबाई या पालघर घराण्यातील होत्या. पुतळाबाई शिवाजी महाराजांच्या निधनानंतर रायगडावरती सती गेल्या. पुतळाबाईच्या मृत्यूचे ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये मात्र वेगवेगळे संदर्भ पाहायला मिळतात. राणीसाहेब लक्ष्मीबाई या विचारी घराण्यातील होत्या. राणीसाहेब सकवारबाई गायकवाड या मुंडव्यांच्या शूर गायकवाड घराण्यातील होत्या. त्यांचा शिवरायांशी विवाह 10 जानेवारी 1657 रोजी झाला होता. राणीसाहेब काशीबाई या स्वराज्यातील जाधव घराण्यातील होत्या. त्यांचा मृत्यू 16 मार्च 1674 रोजी रायगडावरती झाला. राणीसाहेब गुणवंताबाई या स्वराज्यातील इंगळे घराण्यातील होत्या. शिवाजी महाराजांना 2 पुत्रे होते. सईबाईपासून शिवरायांना 1 पुत्रे झाले होते. त्यांचे नाव छत्रपती संभाजी महाराज. त्यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला आणि मृत्यू 11 मार्च 1689 रोजी तुळापूर येथे झाला. सोयराबाईपासून शिवरायांना 1 पुत्रे झाले होते. त्यांचे नाव राजाराम महाराज. त्यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1670 रोजी रायगडावरती झाला. तर मृत्यू 3 मार्च 1700 रोजी सिंहगड येथे झाला. शिवाजी महाराजांना एकूण 6 मुली होत्या. सईबाईपासून शिवरायांना 3 मुली झाल्या होत्या. प्रथम कन्या सकवारबाई उर्फ सखूबाई यांचे लग्न महादजी निंबाळकर यांच्याशी झाले होते. दुसरी कन्या रानूबाई यांचा विवाह आतलाजी जाधव यांच्या घराण्यात करण्यात आला होता. तर तृतीय कन्या अंबिकाबाई यांचा विवाह हरजीराजे महाडिक यांच्याशी करून त्यांना कर्नाटकाची जबाबदारी दिली होती. सोयराबाईपासून शिवरायांना 1 कन्या होती. त्यांचे नाव दीपाबाई. त्यांचा विवाह विश्वासरावांशी करून दिला होता. राणीसाहेब सकवारबाई यांनीच कमलाबाई त्यांचा विवाह सेनापती नेताजी पालकर यांचे पुत्र जानोजी यांच्याशी झाला होता. राणीसाहेब सगुणाबाई यांच्यापासून शिवरायांना 1 कन्या होती. त्यांचे नाव राजकुंवरबाई. त्यांचा विवाह शिवरायांनी गणोजी शिर्के यांच्याशी करून दिला होता. शिवाजी महाराजांच्या सुना छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई या पिलाजी शिर्के यांची कन्या होत्या. तर राजाराम महाराजांचे एकूण 4 विवाह झाले होते. जानकी राणी या प्रतापराव गुर्जर यांच्या कन्या होत्या. ताराणी या हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. राजसाबाई या कागलकर घाटगे घराण्यातील होत्या. तर राजारामांचा 4था विवाह अंबिकाबाईंशी झाला होता. शिवाजी महाराजांचे नातवंडे
राणी येसूबाई आणि संभाजी महाराजांचा पुत्र शाहू महाराज. 18 मे 1682 साली शाहूंचा जन्म झाला होता. पुढे ते सातारा गादीचे वारसदार झाले. शाहूंचा मृत्यू 15 डिसेंबर 1749 रोजी सातारा येथे झाला. तर इतिहासामध्ये संभाजी महाराजांना भवानीबाई नावाची एक मुलगी असल्याचा देखील उल्लेख आढळतो. राजाराम महाराजांची मुले ताराबाईपासून शिवाजी दुसरे त्यांचा जन्म 9 जून 1696 रोजी झाला होता. तर कन्या अंबिकाबाई होत्या. राजसाबाईपासून संभाजी दुसरे त्यांचा जन्म 23 मे 1798 रोजी झाला. तर कन्या सोयराबाई ह्या होत्या. मित्रांनो, ही होती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती. जय शिवराय, जय महाराष्ट्र. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.